ठाणेकरांना, आम्ही लढू ना त्यांच्याशी. तुम्ही म्हणताय त्यांच्याकडे मसल पॉवर आहे ना, ठीक आहे ना, हातामध्ये पोलीस यंत्रणा आहे म्हणून ती मसल पॉवर नाही तर ह्याच रस्त्यावर त्यांना ठोकून काढू, पळता होईल थोडी. उमेदवार तुम्ही आमचे पोलिसांच्या बळावर पळवताय, तुमच्यात काय हिंमत आहे मला सांगा. पोलीस बाजूला करा, मग मसल पॉवर दाखवतो. काय विनाश राजन, पोलीस बाजूला करा, पोलीस बाजूला करा 15 मिनिटं, मग मसल पॉवर काय आहे ती आम्ही तुम्हाला दाखवतो. मसल पॉवरच्या गोष्टी आम्हाला कोणी सांगूच नाही. केंद्रीय मंत्री सी.आर. पाटलांसाहेब वाटेगावचं विधान छत्रपती शिवाजी महाराज अत्यंत महत्वाचा. छत्रपती शिवाजी महाराजांना गुजराती करण्याचा प्रयत्न केला. मी सी.आर. पाटलाचं भाषण ते ऐकलंय गुजरातमध्ये इकडलं. छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे, मराठा साम्राज्याचे सेनापती आहेत, राजे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली, आता सोड तुम्ही घेऊ नका अशा प्रकारे. राऊत साहेब 700 फुटाच्या घरांना करमाफी दिलेली आहे, तर ठाण्यात तुम्ही असं काही वचननामा दिलेलं नाही. बघा, ठाण्यामध्ये सुद्धा जर तुम्ही वचननामा पाहिला, काही गोष्टी जरी त्यात आता नसल्या तरी एकदा या ठाण्याची सत्ता परत आमच्या हातामध्ये आली तर तुम्ही जे म्हणताय 700 फुटाच्या घरांना जी सवलत आहे ती नक्कीच इकडे सगळे आमचे प्रमुख नेते बसून जे महापालिका चालवतील त्यांच्याकडनं ह्या गोष्टी करून घ्यायला सोप्या होत्या. ठाण्यामध्ये वाहतुकीच्या संदर्भात आत्ताच पानसाहेबांनी सांगितलं नाही, त्याच्यावरती तुम्ही ठाणेकरांना देणार काय? ठाणेकरांना वाहतूक कोंडीतून मुक्त कशी करणार हे सांगा. नाही बघा, त्याच्यावरती बोला. नाही, मुक्त कसे करणार याचे असंख्य उपाय याच्यात पण दिलेले आहेत. तुम्ही जर वाचले तर भरपूरसे उपाय झालेले आहेत. नाही झाले. हेच मी सांगतो. चालू वर्षानुवर्ष मेट्रो पण आहे. डबा येऊन गेला, बघितला का? दिवाळीच्या किल्ल्यासारखा डबा आला आणि परत गेला. हेच आमचं म्हणणं आहे ना. तुम्ही मोठमोठ्या गोष्टी करणार, भाषणं देणार आणि त्याच्यानंतर आज आमचा संपूर्ण हा जो उपाय त्यांनी दिलेला आहे ना, जे काही करतायत ना, हे आम्ही गेले 5 वर्ष म्हणतोय. मला असं वाटतं की ठाण्याच्या ट्रॅफिकची सुरुवात ही सुमित बाबा आल्याच्या नंतर झाली. त्यामुळे त्यातला सुमित बाबा काढला ना तर ती ट्रॅफिक सुरळीत होईल. तुम्ही सत्ता आमच्या हातात द्या, सुमित बाबा गेला की ठाण्याच्या ट्रॅफिकचा प्रश्न मिटेल. धन्यवाद. ते एक मोठे ठेकेदार आहेत आणि हे ठेकेदार सगळे कोणी आणले ठाण्यामध्ये? सर्व ठेकेदारांनी या ठाण्याच्या रस्त्यावरती जे काय हैदोस घातलेला आहे तो पहा. ठाण्यात यावं असं वाटत नाही, भीती वाटते टोल नाका क्रॉस करता. राऊत साहेब, एक प्रश्न आहे. बोला. गेल्या 15 ते 20 वर्षात ठाणे आणि एकनाथ शिंदे हे सत्ता स्थापनेचं महापालिकेतलं समीकरण राहिले. अगदी 2012 साली जेव्हा शिवसेनेला काही नगरसेवक कमी पडत होते त्यावेळेस एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंच्या मदतीनं इथे महापौर बसवला शिवसेनेचा. तर आज ही परिस्थिती आहे की ठाण्यात खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आहेत, आमदार एकनाथ शिवसेनेचे आहेत. तर अशा वेळेस ठाण्यातलं राजकीय चित्र पलटेल, बदलेल याबद्दल तुम्ही किती आश्वस्त आहात? एक लक्षात घ्या, एकनाथ शिंदेचा जन्म झाला नव्हता तेव्हा ठाण्यामध्ये शिवसेनेची सत्ता आली. एकनाथ शिंदे राजकारणात नव्हते तेव्हा महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता आली. एकनाथ शिंदे म्हणजे ठाणे नाही, नक्की धर्मवीर आनंद दिघे म्हणजे ठाणे. त्यांनी या ठाण्यामध्ये शिवसेना रुजवण्यासाठी, शिवसेनेची सत्ता स्थापन करण्यासाठी एकाकी झुंज दिली. त्याच्यामुळे आजही ठाणेकरांवर बाळासाहेब ठाकरेंनंतर जर कोणाचा पगडा आणि प्रभाव असेल तर आजही तो धर्मवीर आनंद दिघे यांचा. एकनाथ शिंदे याच्यामध्ये कुठे नाही. जेव्हा ठेकेदारांचं राज्य सुरू झालं तेव्हा एकनाथ शिंदे आणि त्यांनी ठेकेदारांच्या माध्यमातून ठाण्यावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. या आते गुलाळी आहेत सर्व. माझ्या बाजूला राजन विचारे बसले, दिघे साहेबांच्या अत्यंत जवळचे सहकारी म्हणून त्यांनी काम केलं. सिनेमावर जाऊ नका, सिनेमा मी पण काढू शकतो आनंद दिघ्यांवर आणि उत्तम स्टोरी मी लिहू शकतो, तर सिनेमावर जाऊ नका.
नाही पण राऊत साहेब, मी गेल्या 15 ते 20 वर्षातला ठाण्याला हवं असं प्रत्येक वचननाम्यात येतं, पण अजून तरी काय ठाण्याला स्वतंत्र धरण मिळालेलं नाही. मुंबईला मिळालं माननीय उद्धव ठाकरेंनी मध्य वैतरणा. आता ठाण्याचा विचार त्या दृष्टीने करावा लागेल आणि नक्की तुम्ही जे प्रश्न जे मांडतात ते ठाणेकरांसाठी महत्वाचे. जर ठाण्यावरून हे ठेकेदारांचे सम्राट निघून गेले तर नक्कीच आपल्याला या गोष्टी करता येतील. चला संपवू. ठाण्यामध्ये 6 बिनविरोध जे नगरसेवक आहेत ते निवडून आलेले आहेत. त्या संदर्भात आयोग जे आहे निवडणूक आयोग चौकशी करणार आहेत. मात्र आपल्या देखील काही माणसांनी माघारी केली त्याच्यावर दबाव. महाराष्ट्रामध्ये 70 ठिकाणी बिनविरोध नगरसेवक निवडून येणं हा सगळ्यात मोठा घोटाळा आहे. अविनाश जाधव आज निवडणूक आयोगाला भेटले, पुरावे दिले. अविनाश जाधव कोर्टातही चाललेल्या गेलेल्या, बरोबर आहे. ही लढाई चालू राहील. निवडणूक आयोग हा सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालच्या मांजरासारखा वागतो. हे आता काय नवीन राहिलेलं नाही. तिकडे कोणीतरी गणेश कुमार, तिथे एक वाघमारे. मी त्यांना म्हणतो तुमचं नाव वाघमारे आहे, त्या नावाला तरी जागा. नाव वाघमारे आहे तुमच्या, त्या नावाला जागा. आणि जे लांडगे या लोकशाहीवर तुटून दसके तोडतायत त्या लांडग्यांवर झडपतात. हे बिनविरोध प्रकरण जे आहे हे शेवटच्या क्षणापर्यंत त्याच्या विरुद्ध आम्ही लढतो. इतकं सोपं नाहीये. ज्या पद्धतीनं लोकांमध्ये जागृती निर्माण झाली आहे, ज्या पद्धतीनं राजकीय सामाजिक कार्यकर्ते संघर्ष करतायत, बिनविरोध निवडून दिल्याचा निकाल देणं हे आता निवडणूक आयोगाच्या हातात राहिले नाही. प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. राऊत साहेब, एक प्रश्न आहे की तुम्ही मध्यंतरी आताही विषय घेतला की ठाणे आणि ड्रग्ज सातारा कनेक्शन आहे. तर तुम्ही मध्यंतरी म्हटलं होतं की या प्रकरणात एक मुंबई पोलीस दलातला आहे ना. माजी अधिकारी इन्व्हॉल्व नक्कीच आहे आहे. आणि मी लवकरच त्याचं नाव उघड करेन. हो. तर या व्यासपीठावर आज तुम्ही सांगू शकाल का नाही, मी की सांगेन. या ड्रग्ज प्रकरणात आहे आणि साधारण त्या संदर्भातली माहिती त्या संदर्भातली रिसर माहिती साताऱ्यातल्या कारखान्यावर धाड घातली मुंबई पोलिसांच्या पथकाने. आपल्याला माहित आहे साताऱ्याच्या पोलिसांनी नाही टाकली, मुंबईचं पोलीस पथक इथून गेलं आणि त्यांनी ते धाड टाकली. मी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना त्या संदर्भातली माहिती पाठवली. नाही पण तपासामध्ये अडथळे नको. तपास सुरू आहे. सर 15 तारखेला 16 तारखेला निवडणुकीचा निकाल आहे. तसंच 21 जानेवारीला शिवसेनेचे चिन्ह आणि याच्यावर आहे. तुम्हाला काय वाटतं यावेळी निकाल आता तरी लागेल तुमच्या बाजूने लागेल अशी अपेक्षा आहे? बघा, निकाल आमच्या बाजूने लागेल या भीतीने तो पुढे ढकलला जातो. संविधान, कायदा आणि संविधानातलं शेड्यूल 10 याचा जर नीट अभ्यास केला तर सर्वोच्च न्यायालयाला निकाल आमच्या बाजूनं द्यावा लागेल. आणि हे खात्री असल्यानं ही तारीख वारंवार पुढे ढकलून त्यांना योगदान दिलं जातं. त्याच्यावर त्याने 4 निवडणुका काढल्या, 5वी निवडणूक त्याला काढता येणार नाही. लोकसभा काढली, विधानसभा, नगरपालिका, महानगरपालिका 4 चौकट पूर्ण झालेली आहे. आता त्यांना पुढली निवडणूक ह्या चिन्हावर काढता येणार नाही हे तुम्हाला खात्रीनं सांगतो. चला, धन्यवाद. जय महाराष्ट्र. एक मिनिट. 2017चा हा वचननामा आहे आणि या 2017च्या वचननाम्यामध्ये जवळजवळ 60% दिलेले वचन सुद्धा या ठिकाणी पूर्ण केलेले नाही. हा 2017चा वचननामा जे आता तुम्ही जे प्रश्न मांडले होते ना त्यामधले हे सर्व या वचननाम्यामध्ये आहे.